नमस्कार, मी ज्योती सदामते. जनशक्ती वॉइस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आता पाहूया आपण आजच्या ताज्या घडामोडी. गोळीबार प्रकरणी कोल्हापूर यादवनगरमधील एसएम कंपनी गँगच्या 2 आरोपींना अटक. राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीमधील सरनाईक वसाहत या ठिकाणी दिनांक 21 एप्रिल 2024 रोजी रात्री 11च्या सुमारास साद शौकत मुजावर वय वर्ष 27 राहणार RR यादव कॉलनी सरनाईक वसाहत कोल्हापूर हा मोहम्मदिया मस्जिदजवळ बसलेला असताना त्याच्यावर अचानकपणे मोटरसायकलवरून 2 जण येऊन एसएम कंपनी गँगच्या 4 हल्लेखोरांनी गोळीबार करून त्याच्यावर धारदार हत्याराने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. तसेच आजूबाजूचे लोक जमा होताच हल्लेखोर पसार झाले होते. या प्रकरणी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व राजारामपुरी पोलीस ठाणेकडील अंमलदार यांची पथके तयार करून तपासाची चक्रे गतिमान करून अवघ्या 2 तासातच आरोपीला ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्ह्यातील आरोपी सद्दाम सत्तार मुल्ला वय वर्ष 35 राहणार यादवनगर मेन रोड कोल्हापूर तसेच साहिल रहीम नदाब वय वर्ष 22 राहणार यादवनगर मेन रोड कोल्हापूर यांना अवघ्या 2 तासातच अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले अग्निशस्त्र जप्त करण्यात आले आहे. सदरचा हा गुन्हा मोक्या अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये साक्षीदार असून त्याच गुन्ह्यातील आरोपीशी जखमी साद मुजावर बोलतो म्हणून मागील 1 वर्षापासून वाद सुरू होता. अखेर तो वाद उफाळून आला. हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. सदरची कारवाई कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच अप्पर पोलीस अधीक्षक व राजारामपुरी पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा या पथकाने केली आहे. ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा.